नमस्कार मित्रांनो, मराठी सिनेविश्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आज आपण बोलणार आहोत मराठी अभिनेत्री रंजना देशमुख यांच्यासंबंधी. रंजना देशमुख या 1970 ते 80च्या दशकातील एक लोकप्रिय आणि हरहुन्नरी मराठी अभिनेत्री होत्या, ज्यांनी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने मराठी चित्रपटसृष्टीत मोठे नाव कमावले. विशेषतः त्यांच्या उत्कृष्ट विनोदी भूमिका आणि अष्टपैलुत्वासाठी त्या ओळखल्या जातात. चंदनाची चोळी, अंग अंग जाळी आणि झुंज सारख्या चित्रपटामधून त्या गाजल्या. पण एका भीषण अपघातामुळे त्यांचे आयुष्य आणि करिअर बदलले, ज्यामुळे त्या व्हीलचेअरवर आल्या. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आणि त्या अशोक सराफ यांच्यासोबतच्या संबंधांसाठीही चर्चेत होत्या. रंजना यांचा जन्म 1955 मध्ये मुंबई येथे झाला होता. विनोदी अभिनय, अष्टपैलू, सुंदर संवादशैली अशी त्यांची खास ओळख होती. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी सांगायला गेलो तर भारताचे माजी अर्थमंत्री सी.डी. देशमुख यांच्या त्या नात आणि अभिनेत्री संध्या यांच्या त्या भाची होत्या. चंदनाची चोळी, अंग अंग जाळी, झुंज, मुंबईचा फौजदार असे त्यांचे गाजलेले चित्रपट होते. व्ही. शांताराम यांनी त्यांना चित्रपटांमध्ये आणले आणि त्या लवकरच स्टार बनल्या. त्याने अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले आणि प्रेक्षकांच्या मनात घर केले. यशस्वी कारकिर्दीच्या शिखरावर असतानाच एका अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलले आणि त्यांना अपंगत्व आले. आता आपण बोलूया त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासंबंधी. अशोक सराफ यांच्यासोबत त्यांचे प्रेमसंबंध होते आणि त्यांची घट्ट मैत्रीही होती. अपघातानंतरही त्यांनी जिद्दीने रंगभूमीवर काम केले. त्यांच्या चित्रपटांमुळे त्या आजही मराठी प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत आणि त्यांना मराठी सिनेसृष्टीतील एक दिग्गज अभिनेत्री मानली जाते. अशा या महान नायिकेचा मृत्यू 3 मार्च 2000 मध्ये झाला होता.